किती मोठा प्रकल्प आहे हा गोठ्यांचा. महाराष्ट्रातला दुसरा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. पहिला नाशिक मध्ये आहे. तुम्ही पाहू शकता किती मोठा आहे. डोमखेल मधले काकासाहेब सातव यांचा आहे तो गोठा. आतमध्ये पण बघा कशी सिस्टीम आहे सगळी. आता सध्या चालू केलं आहे त्यामुळं कमी आहेत म्हशी. हळूहळू ते वाढवणार आहेत. तुम्ही पाहू शकता किती 700 म्हशींचा प्रकल्प आहे मध्ये. आणि आता किती आहेत सध्या? हा पहिलाच आहे ना. हे बघा तुम्ही पाहू शकता. सगळे किती मोठे फॅन बसवले ते. सध्या आता एवढ्याच आणल्यात आहेत त्यांनी. हळूहळू वाढवणार. तिकडपर्यंत बघू शकता किती मोठा आहे. आंबा बघ. या 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 आंबाला या 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 कर आंबाला. आर्विक या या कर रे बाळा. या या करतो. चढ त्याला खाली. जा आंबाकडे जा. आंबाकडे जा. या 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 आंबाला म्हणाव या या. आर्विक या या. कुठे आंबा आहे बघ काय खातीये. बघ आंबा काय खाती रे. आर्विक या या. कसा करतोय बघा. खुश झालाय. बाबा कशी खाऊ खातीये. आर्विक ए आर्विक कशी खाऊ खातीये बघ आंबा. बापरे भीती वाटते. दाखवून आणू सगळं. खूप मोठा प्रकल्प आहे हा. आणि त्यांनी मशीनच्या धारा काढण्यासाठी पण मशनी यंत्रणे आणलेल्या आहेत. खूप मोठ्या मशनी यंत्रणा आहेत. तिकडे पण पाहू शकता. पण अजून त्यांनी हे चालू नाही केलं. आता एवढ्याच भागात फक्त चालू केलेले. ह्या एका ह्याच्यात 75 म्हशी बसतात. आणि इकडे 75 म्हणजे 150 म्हशी बसतात या 2 लाईनीमध्येच. अशा भरपूर साऱ्या लाईनी आहेत मागे. हे बघा ह्या म्हशी आहेत त्या सगळ्या दूध काढण्यासाठी. आता माणसांची काही गरज राहिलेली नाहीये. मग काय आधुनिक युग. अजून पुढे जाऊन तर काय काय होईल. ह्या मशीनी बघू शकता तुम्ही. एका टायमिंगला 24 मशीनचं दारा काढल्या जातात. आणि ह्याच्यातनं डायरेक्ट दूध तिकडं सप्लाय होतं त्या टाकीमध्ये. आता सध्या कमी आहेत म्हणून ते कॅन्डांमध्ये घेतात. ते त्यांनी आतमध्ये स्टीलच्या टाक्या बनवले ते. त्याच्यात ते दूध सप्लाय होतं. खूप मोठा आणि खूप छान असा प्रकल्प केलाय यांनी. ए कुठं चालला तू आर्विक. आरू आर्विक पडला. हे बघा ह्या टाक्या आहेत त्या. याच्यामध्ये डायरेक्ट दूध तिकडनं इकडे सप्लाय होतं. बघू शकता किती मोठे टाके. हे कशाचं आहे काय माहिती.
हा तिथून ह्या पायपांमधून नाही ह्या कॅन्टांनी येत असं ना आता सध्या. आणि मग इथं मशीनना कुटी मशीन ही अशी कुटी करायची आणि या ट्रॅक्टरने डायरेक्ट तिथं सप्लाय होतं. असे 3 ट्रॅक्टर आहेत ना, अजून एक नाही 2च आहे तिथं. आर्विक राहतो का इथं? त्या आजीपाशी राहतो का? त्याला असं मोकळं बरं वाटतं इथं. तर त्या आजीपाशी राहा. ए आर्विक लय दिवसातून असा मोकळ्या ठिकाणी आलाय, त्याच्यामुळे त्याला असं झालंय पुढं बसून कुठं उठू. काय ते कोणती मशीन आहे ती? मुरगास करायची मशीन बी आहे जवळ जाऊन गेला. हे सगळं खाद्य ठेवायचं गोडवान आहे मशीनचं, आंबवण वगैरे सगळं. आणि ही मशीन आहे बघा, पाहू शकता किती मोठं गोडाऊनच किती मोठं आहे बघा. बघू शकता तुम्ही गोडाऊनच किती मोठे. सध्या त्यांनी आता 24च म्हशी आणलेल्या आहेत, त्याच्यातच चालू केलंय, हळूहळू वाढवतील. हा त्यांचा बंगला आहे. आता आम्ही त्यांच्या घरी आलोय आणि हे बघा कसं ट्रेडिशनल पद्धतीचं चुलघर केलंय त्यांनी, हे ना चुलघर ना. आणि सारवण विरवण सगळं मस्त केलंय. कधीतरी छान वाटतं चुलीवर. आर्विकला असं वाटतंय की मी कुठं आलोय आज. नुसता पळतोय घरात कोंडून कोंडून. त्याला एकटाच असतो दिवसभर. दादा स्कूलला जातो, 6 वाजता येतो. खाली सोडा म्हणतोय. वृंदावन वगैरे आणि छान आहे, मस्त परिसर आहे असा. नारळाची झाड, भुईमुगाच्या शेंगा टाकल्या ते वाळायला. अरे चल नाही येते बघा कसं करतोय. आर्विक चल ना, तर काकी घेतीये, चल लवकर. हांबाक जायचं चल. हे देव वगैरे त्यांचं किचन, इकडं डायनिंग हॉल आहे आणि इकडं हे बसले ते सगळे हॉल. खूप छान असं घर बांधलंय त्यांनी. आम्ही निघालोय आता घरी आणि आम्हाला लागलाय खूप पाऊस.